नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या आठवडाभर जवळपास अवघा महाराष्ट्र वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूबद्दलच्या बातम्या ऐकतोय. या मृत्यूचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं? हुंडा. पण यापेक्षा सुद्धा एक कारण होतं जे कदाचित आपल्या सगळ्यांना दिसलं, पण ज्याकडे आपलं कुणाचं फारसं लक्ष गेलं नाही किंवा ज्यावर फारशी चर्चा झाली नाही. आणि ते कारण होतं सामाजिक प्रतिष्ठा. ही सामाजिक प्रतिष्ठा कुठे कुठे समोर नाही आली. वैष्णवीचं लग्न करताना ते किती दिमागदार पद्धतीनं व्हावं यासाठी सामाजिक प्रतिष्ठा होती. वैष्णवीच्या लग्नामध्ये तिच्या सासरच्यांना काय काय दिलं जावं यासाठी सामाजिक प्रतिष्ठा होती. मग लग्नानंतर वैष्णवीचा छळ होत होता, तर त्यामध्ये सासरच्यांची आणि माहेरच्यांची इब्रत जाऊ नये यासाठी सामाजिक प्रतिष्ठा होती. वैष्णवी मार खाऊन जर आपल्या माहेरी येऊन राहिली तर घराण्याचं काय होईल यासाठी सामाजिक प्रतिष्ठा होती. या सगळ्या सामाजिक प्रतिष्ठा जपता जपता शेवटी वैष्णवीचा मात्र जीव गेला. आता प्रश्न असा आहे की वैष्णवीच्या छळाला जे कारण ठरले त्यांना तुरुंगामध्ये डांबले, त्यांना कायद्यानं शिक्षा होईल, पण या खोट्या सामाजिक प्रतिष्ठेचं काय करायचं? वैष्णवीच्या मृत्यूनंतर तरी समाजाला जाग येणार आहे का? आणि जेव्हा आपण समाज म्हणतोय तेव्हा तो एका जातीपुरता मर्यादित नाहीये, तो अवघा समाज आहे. याच मुद्द्यावर चर्चा करायची आणि त्यासाठी आता या चर्चेत माझ्या सोबत आहेत मराठा समाजाचे नेते राजेंद्र कोंढरे पाटील. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. धनगर समाजाचे अभ्यासक बिरू कोलेकर आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. कोलेकर साहेब नमस्कार, आपलंही स्वागत चर्चेमध्ये. डॉक्टर नारायण भोसले समाज व्यवस्थेचे अभ्यासक आणि प्राध्यापक या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. भोसले सर नमस्कार, आपलंही स्वागत. आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील. भोसले सर, सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं, आता जवळपास 8 दिवस उलटून गेलेत. हे सगळं प्रकरण आपण माध्यमांमध्ये पाहतोय, याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुद्धा होते. पण समाजाचा अभ्यास करताना या प्रकरणात ना असे कोणते मुद्दे आहेत जे तुम्हाला प्रामुख्यानं दिसत आहेत, जे रोज जगताना आपण आजूबाजूला पाहतोय आणि ते आता टोचतायत? मॅडम, सामाजिक प्रतिष्ठा नावाची जी गोष्ट आहे त्या सामाजिक प्रतिष्ठेच्या सोबत जमीन, पैसा, नोकरी आणि तथाकथित अर्थाने वेगवेगळ्या आपला आर्थिक स्तर उंचवणे आणि याच गोष्टीसाठी जमीन विकणे, याच गोष्टीसाठी मुलीला हुंडा देणे, याच गोष्टीसाठी भऱ्या मोठ्या फीज देऊन वेगवेगळ्या मोठमोठ्या कॉलेजमध्ये कोर्सेस जॉईन करणे, यासाठी पालकांना नाकी नऊ आलेला आहे. खरं म्हणजे या खोट्या प्रतिष्ठेसाठी पालक आपला जो तथाकथित आर्थिक स्तर वाढवतायत आणि त्याला सामाजिक स्तर वाढला असं ते म्हणतायत. यामुळं खरं तर आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी खरंच नाहीत असं सांगितलं गेलं पाहिजे. खोट्या प्रतिष्ठेसाठी आपण आपला जीव पणाला लावणे, आपण आपली सगळी इकॉनॉमी पणाला लावणे, आपण आपलं सर्व आर्थिक संचित पणाला लावणे, याच्या सोबत आपण आपल्या जातीच्या खोट्या प्रतिष्ठेला स्वतःला बांधून घेणे. म्हणजे कोण कोणत्या जातीचा आहे, विशेष करून जास्त करून मराठा समाजामध्ये या खोट्या प्रतिष्ठेचा बळी पडलेल्या लोकांची संख्या जास्त दिसते आहे. त्याच अनुकरण ह्या मध्यम जाती म्हणजे ओबीसी जातीमध्ये आहेत. मी स्वतः भटक्या विमुक्त जाती जमातीचा अभ्यास करतो, त्यातही या हुंड्यासारख्या प्रथा परंपरा पाळल्या जाऊ लागलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त हुंडा देणे आपल्या प्रतिष्ठा वाढवण्यास मानलं गेलेलं आहे. त्यासाठी प्रसंगी हे लोक जमीन विकतात, घरं विकतात, आपलं असलेला पीएफ आहे तो घाण ठेवतात आणि बँकांची कर्ज काढतात, कधी कधी वैयक्तिक कर्ज काढतात आणि आपल्या खोट्या प्रतिष्ठेला ते पुढे करायचा प्रयत्न करतात. तर ही आपली जी पत आहे, सामाजिक पत ज्याला म्हणतो, ही पत खरोखरच आपण घालून घेतली पाहिजे अगोदर, की या खोट्या प्रतिष्ठेसाठी मी माझं सर्व जे संचित आहे इकॉनॉमिक ते सगळं पडाल. म्हणजे आर्थिक पत माणसाची आणि सामाजिक पत याच्यामध्ये जी सध्या गल्लत होते ती गल्लत आता व्हायला नको. राजेंद्र कोंढरे पाटीलजी, काल हे सगळं झाल्यानंतर मराठा समाजानं पुण्यामध्ये एक बैठकही घेतली आणि या सगळ्याचा आनंदाची गोष्ट आहे की इतकं सगळं झाल्यानंतर फक्त एकमेकांकडे बोट दाखवत बसण्यापेक्षा या समाजानं एक बैठक घेतली. या समाजानं हे मुद्दे मान्य केले की या गोष्टी आपल्या समाजामध्ये चुकीच्या घडतायत आणि त्यावर आता आळा घालणं गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की ही भपकेबाज जी लग्न होत आहेत, लाखोंचा करोडोंचा चुराडा या लग्नांमध्ये होतो, आईबाप कधी कधी कर्जबाजारी होत आहेत, कंगाल होत आहेत, मात्र तरी लग्नांचा हा सोस संपत नाहीये.
कसली प्रतिष्ठा आहे ही? का ही लग्न इतकी भपकेबाज व्हावीत असं मुलीच्या आई बापाला वाटतंय? तेवढा खर्च करून मुलगी आपल्याकडे पाठवावी असं मुलांच्या आई बापांना वाटतंय? पहिली गोष्ट या ठिकाणी मी स्पष्ट करतो की हे चित्र जे काय आहे ते मराठा समाजात सर्वत्र महाराष्ट्रात नाहीये. बर. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये आणि कोकणामध्ये आटोपशीर लग्न, वेळेत लग्न आणि तो पद्धतीने पार पाडली जातात. हा जो काही प्रकार नव्याने ह्या 5, 7, 8, 10 वर्षामध्ये जो आलेला आहे तो विशेषतः ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालेलं आहे पुण्याच्या काही पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी तो प्रकार तो आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे की ही पूर्वी शेतकरी कुटुंब होती. बरोबर. आणि अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलामध्ये काहींनी जमिनी विकल्या, कोणी भाड्याने दिल्या, काही गोडाऊन्स झाली. तर ते आल्यानंतर ज्यावेळेस 2 स्तरामध्ये 2 कुटुंबात विवाह सोहळा जोडताना पार्टी कशी आहे आणि किती खर्च करणार याच्यावर मोजमाप केलं जाऊ लागलं. ते दुर्दैवाने चुकीचं आहे. आणि हे करत असताना मोठा लग्न सोहळाचं सांगड ही प्रतिष्ठेशी घातली गेलेली आहे. आणि ती प्रतिष्ठेशी घातल्यामुळं काय झालं, इच्छा असो किंवा नसो, मुलीच्या वडिलांना तो खर्च करणं कर्मप्राप्त ठरतं आणि त्यातून हे सगळी फरफट सुरू झालेली आहे. त्यामुळं ही कालचीच बैठक नाही. आम्ही 2019 पासून ह्या विषयामध्ये वेगळे मेळावे घेतोय, भिंती रंगवतोय. जवळपास आम्ही 75,000 पुस्तकं घरोघर जाऊन वाटलेली आहेत. ओके. काही बदल निश्चित होतोय, परंतु एक वर्ग समाजातला आणि विशिष्ट काही भागातला याच्यामध्ये हे प्रमाण वाढल्यामुळं हे प्रकर्षाने पुढे येते. उर्वरित महाराष्ट्रामध्ये आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. बर. वीरू कोलेकर धनगर समाजाचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत. कोलेकर सर, आता बऱ्याचशा जातींचाही उल्लेख झाला, कारण लग्न ही आपल्याकडे प्रामुख्यानं जात बघून, धर्म बघून केली जाणारी गोष्ट आहे. वैयक्तिक तर आहेच, कौटुंबिक आहे, पण जात आणि धर्म त्यामध्ये महत्वाचा रोल बजावतात, हे नाकारता येण्यासारखं नाहीये. आता ही जर आपल्या समाजाची परिस्थिती असेल तर ह्या सगळ्या निकषांसोबत आणखीन आर्थिक पत हा एक निकष आपण लावतोय, पण आता तो डोईजड होत चाललाय. आता हे फक्त काही समाजांमध्ये दिसतंय तुम्हाला, की सगळ्याच समाजामध्ये थोड्याफार फरकानं ही परिस्थिती आहे? नक्कीच या विषयावरती बोलत असताना असं आहे की याच्यामध्ये समाज आणि जात धर्म याच्यामध्ये मी जोडणार नाही. कारण विशेषतः करून की याच्यामध्ये जो कोणी हुंडा घेतो किंवा हुंडा देतो यांना कोणत्याही जाती धर्माचं बंधन नाहीये. याच्यामध्ये मेन प्रामुख्यानं ही गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण मुलीचं लग्न करतो त्यावेळेला आपण त्यांच्या पारंपरिक बापदादांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीला आपण धरून आणि त्यांची जी भौतिक आत्ताची वरवरची संपत्ती दिसते त्याला बघून आपण मुलीचं घेण्याचा व्यवहार करतो. मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण त्या मुलाची कुवत बघतो, त्या मुलाच्या कपॅसिटीनुसार त्याला त्याच्या भविष्यामध्ये ते काय करू शकतो या पद्धतीचं जर आपण बघून जर त्याला मुलगी देण्याचं आपण धाडस केलं, आणि हे असं धाडस आतापर्यंत कोणी करताना जास्तीत जास्त दिसत नाहीये. फक्त काय बघितलं जातं तर त्या मुलाचा चालू उद्योगधंदा कुठला आहे का, किंवा तो आता काय करतो, त्याच्या वडिलाची संपत्ती किती आहे, त्या वडिलाच्या संपत्तीकडे बघून जर आपण अशा पद्धतीचे त्यांच्या एखाद्या भविष्याचं, त्यांच्या जीवनाचं जर गणित आपण घालत असू तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळं बघत असताना सर्वात पहिली ही गोष्ट बघितली पाहिजे की त्या मुलाचा कर्तृत्वपणा काय आहे. त्याच्यानंतर मग दुसरी बाब येते की तो जात धर्म आहे, उच्च नीच आहे, किंवा त्याचा जो काही दुसरा भाग येतो तो हा परतचा भाग येतो. परंतु सर्वात पहिली गोष्ट आहे की ज्या वेळेला तो मुलगा आपण देतो किंवा पसंत करतो त्याचं कर्तृत्व जर त्या पद्धतीचं असेल आणि तरच त्याला आपण मुलगी घेतली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर आता विवाह झाले, आता हा ट्रेंड आहे की आपण आता पद्धतीनं म्हणत होतो की जर जो बडेजावाचा खर्च आहे किंवा कुठल्याही पद्धतीचं जे आहे हे आता फक्त आपण अलीकडच्या, जसं आता सरांनी सांगितलं की 10-12 वर्षांमधल्या काळामध्ये हे बदललेलं आहे. तर हे का बदललं तर जे सोशल दृष्टिकोनातून आपण बघतो, सोशल प्लॅटफॉर्म्स वरती जे प्री वेडिंग आलं, प्री वेडिंगच्या नंतर मग आणखीन काय कार्यक्रम आले, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींवरती जो सोशल मीडियावरती जो दुखावा होतो आणि त्याच्यामध्ये जे फॉलोअर्स असतात ते फॉलोअर्स वाढवणं असेल किंवा माझा विवाह किती मोठ्या पद्धतीने झाला हे दाखवण्याचं जे माणसांच्या मध्ये जे रूढी आणि परंपरा जी नवीन तयार झाली याच्या दृष्टिकोनातून माणसांच्या वरती जास्तीत जास्त आर्थिक दबाव येतो. आणि त्याच्यामुळं मुलींच्या वडिलांना मी एखाद्या मोठ्या घरात मुलगी दिली, माझी मुलगी सुखी झाली, हा जो त्यांचा भ्रम आहे तो भ्रम निराश या अलीकडच्या उदाहरणांवरून आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्यामुळं
कोणतीही गर्भ श्रीमंती पहिल्यापासून असणाऱ्या मुलाला न बघता कर्तृत्वान मुलाला मुलगी देणं हे माझं म्हणजे म्हणणं बरोबर आहे. आहे. अपेक्षा आपण ठेवू शकतो, पण तुमचा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की सोशल मीडियावर आता काय जणू काय आपलं सगळं आयुष्य मांडण्याची गरज निर्माण झालेली आहे किंवा तो आपल्यासाठी कंपल्सरी केलेला अशी काहीशी परिस्थिती सध्याच्या लग्नांच्या बाबतीतली दिसते आणि त्याचा परिणाम होतोय हे मान्य करायला काहीच हरकत नाही. वर्षाताई देशपांडे या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. ताई नमस्कार. नमस्कार कविता. ताई तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की जो मला आता हे सगळा प्रकार गेल्या काही दिवसांपासून बघून पडतोय, म्हणजे हा प्रकार समोर यायच्या अगोदर आम्ही चिंता करत होतो की ग्रामीण भागामध्ये मुलांना मुलीच मिळत नाहीयेत, ग्रामीण भागातल्या अनेक मुलांची वय उलटून चाललेत पण त्यांना मुली मिळत नाहीयेत, आणि इकडे जिथे लग्न होत आहेत तिथे हुंड्यासाठी छळ करून मुलींचे मृत्यू होत आहेत. काय महाराष्ट्रातल्या या विरोधाभासी वास्तवाची सांगड घालायची कशी? पहिली महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुलीला दिलेल्या सगळ्या चीज वस्तू, हुंड्याचा प्रकार पूर्वी त्याला वरदक्षिणा म्हणत होतो आपण आणि पैशामध्ये दिला जायचा. आता हुंड्याच्या डेफिनेशन मध्ये क्लिअरली सांगितलेल्या सर्व चीज वस्तू कपड्या लत्त्यासहित जे काही मुलीला दिलं जातं ते म्हणजे हुंडा. आणि तो देताना आमचं म्हणणं आहे मुलींना 4 आणे हुंडा देऊन 12 आणे भाऊ प्रॉपर्ट्या पळवतायत. आम्हाला हक्क हवाय, आम्हाला हुंड्याचा धोंडा नको, या धोंडा आमच्या गळ्यात अडकून आमच्या पोरी मरायला लागलेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एका गोष्टीकडे हम आपके है कौन हा सिनेमा आला आणि तेव्हापासून महाराष्ट्रासह देशामध्ये हा प्रकार 5-5, 6-6 दिवस लग्न, कधी आपल्याकडे संगीत असायचं महाराष्ट्रातल्या लग्नात, कधी मेहंदीचे प्रकार व्हायचे, हे सगळं नॉर्थ इंडियातून आलेलं. आपण साऊथ इंडियाला फॉलो करत नाही, आपण नॉर्थ इंडियाला फॉलो करतो. तामिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, तिथे 2 दिवसाची लग्न होतात आणि अतिशय साधे पद्धतीने 100 तोळे सोनं मुली घेऊन जातात. मुली माहेरी नवऱ्याला नांदायला घेऊन जातात. ही केरळची प्रथा का नाही फॉलो करायची आपण? पण आपण नॉर्थ इंडियाची प्रथा फॉलो करणार, सिनेमातून त्याचं मार्केटिंग होणार आणि मॅरेज इकॉनॉमी नावाची एक फार मोठी लॉन्स कशाचा उभे केले, एवढ्या मोठाले ज्यांनी मार्केटिंग साठी मोठे हॉल उभे केले. आणि सगळ्यात माझा रोष आहे ते ह्या तथाकथित पुढाऱ्यांवरती. हे अंबानीचं लग्न तुम्ही मंडळांपासून ते समाज माध्यमांपर्यंत ज्या पद्धतीने दाखवलं जातं, सिनेमातले नटनट्यांपासून पॉलिटिशियन्स पासून ते सगळे इंडस्ट्रियलिस्ट ज्या पद्धतीने या लग्नाला हजर राहतात, आमच्या मुलांच्या डोळ्यासमोर जर असल्या आयकॉन्स उभे केले आणि असल्या गोष्टींना जर समाज माध्यमातून प्रसिद्धी मिळत राहिली आणि ज्या पद्धतीचं या सगळ्यावरती मला आवर्जून आठवण येते अर्थमंत्री राहिलेल्या मधु दंडवतेची. त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं मंत्री म्हणून या देशाचे की लग्नामध्ये होणाऱ्या खर्चावरती टॅक्स लावा. माझं आजही सरकारला म्हणणं आहे की सगळा ब्लॅक मनी जर कधी बाहेर येत असेल आणि ह्यांचे सगळे काळे बेरे धंदे बाहेर कुठे येत असतील आणि सगळा प्रतिष्ठा कुठे हे मिरवत असतील तर हे लग्नांमध्ये मिरवतात. भले ते मुलीचे जेवढे मुलाचे आई वडील घेणारे चूक आहेत त्याच्यापेक्षा देणारे त्याहून चुकीचे आहेत. आम्ही जर पैसे घेऊन मुली द्यायच्या वर हुंडा द्यायचा, आम्ही जर या पद्धतीच्या लग्नांना आम्ही देणार नाही ही भूमिका जर मुलींच्या आई वडिलांनी घेतली तर काय बिशाद आहे यांच्या मुलांची लग्न होणं. मला असं वाटतं की या सगळ्या मागे पॉलिटिशियन्स तेवढे जबाबदार आहेत. अजितदादांनी या लग्नाला जाऊन एक जो पायंडा घातला तो चुकीचा होता. ज्या पद्धतीने व्यक्तिशः मला अजितदादांवरती टीका नाहीच करायची. सगळे पुढारी विदर्भामध्ये तर हुंडाबळी, मी तर त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यांना मी शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणायला तयार नाही, ते हुंडाबळी आहेत. कारण कितीही धानाला भाव मिळू दे नाही तर नको मिळू दे, पोळीचं लग्न करावं लागतं आणि लग्नामध्ये कर्जबाजारी होतो. अलीकडे मला आठवतं की लातूर मधल्या एका मुलीने बापाला कर्जबाजारी व्हावं लागेल म्हणून चिठ्ठी लिहून त्या मुलीने आत्महत्या केली. तर मला असं वाटतं की वैष्णवी घरी सासरी जाऊन आत्महत्या झाली काय आणि माहेरी बापाला मरताना बघायचं काय, किंवा या पद्धतीचं जे एकूणच या पद्धतीची जी मॅरेज इकॉनॉमी ज्याचं मार्केटिंग समाज माध्यमांमुळे प्री वेडिंग वरती जगणारे किती ते फोटोग्राफर्स, किती त्यांचे ते प्रकार सगळीकडे जिथे जातात कुठे कुठे, आणि प्री वेडिंग मधल्या जाऊन आल्यानंतर कित्येक लग्न माझ्याकडे मोडतात येऊन की मुलगा बरोबर नाहीये, तो असं वागला तसं वागला नको. आणि ज्या वेळेला घोषाघराणं दाखवलं जातं आणि तेच ग्लास समोर घेऊन तसले प्री वेडिंगचे तिथे स्क्रीनवरती आम्हाला नको ते बघायला लावतात. या सगळ्या मागे आपल्या महाराष्ट्रातली जी आपली पारंपरिक खरोखरीच आपल्या संस्कृतीची चाड असेल, आपल्या जाती धर्माची थोडी जरी काही वाटत असेल आपल्याला, मी तर याच्या विरोधातली आहे, पण तरी सुद्धा माझं म्हणणं आहे की टोकाचे जातीवादी व्हा, टोकाचे धार्मिक व्हा, पण महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती फॉलो करा. नॉर्थ इंडियातली ही परंपरा तुम्हाला कशी चालते? 1.5-2 लाख 6 महिने होत नाहीत लग्नाला देऊन, त्या पार्लरवालीला देऊन, आणि नंतर माझ्याकडे भांडत येतात 15,000 रुपये
कोर्टाच्या खर्चासाठी बापाकडे नसतात, इतका बाप कफल्लक होतो आणि पोरीचा छळ होतो आणि माझ्याकडे होतात. आज वैष्णवी आणि त्या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री लग्नाला गेले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तथाकथित नेते होते, म्हणून तुम्ही मंडळी या विषयाची चर्चेला तरी आणल्यात. खरं तर वैष्णवीला थँक्यूच म्हणायला पाहिजे. तर ज्या पद्धतीने हे हाय प्रोफाईल ठीक. असल्यामुळे आणि याला एक पॉलिटिकल रंग असल्यामुळे आपण चर्चा करतोय, अदरवाईज हा मुद्दा अमान्य करण्यासारखा नाही. म्हणजे ही जरी माध्यमांवरची टीका असली तरी सुद्धा आम्ही ती खुल्या दिलानं स्वीकारतोय, कारण ती टीका अमान्य करता येण्यासारखी नाहीये. काही वैष्णवी चर्चेला येतात, काही वैष्णवी चर्चेला येत नाहीत आणि त्या अर्थानं या वैष्णवीच्या निमित्तानं फक्त वैष्णवीच्या बाबतीत काय झालं हे चर्चेला आलेलं नाहीये, तर एकूणच हा मुद्दा, हा सामाजिक प्रकार किती कठीण बनत चाललाय हेही चर्चेला आले. राजेंद्र कोंडरे पाटीलजी, आता मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय. खरं तर हा प्रामुख्यानं पॉलिटिशियन्सना विचारला जाणारा प्रश्न आहे, जो आत्ता ताईंनी सुद्धा उपस्थित केला. प्रश्न फक्त हा नाहीये की पॉलिटिशियन्स आपल्या मुलांची लग्न कशी करतात. प्रश्न हाही आहे की या भपकेबाज सगळ्या लग्नांना जर पॉलिटिशियन्स आले नाही तर कदाचित त्या लग्नांची शोभा वाढत नाही, असाही एक नियम आहे. मग हे सगळे आपले राजकीय नेते जे खरं तर आपला आदर्श असायला हवेत, ते या असल्या आदर्शांना, असल्या खोट्या सामाजिक प्रतिष्ठांना का खतपाणी घालतायत? कधीतरी आपल्याला त्यांना विचारावं लागेल की नाही? निश्चितपणे काल सुद्धा जी आमची पुण्यामध्ये बैठक झाली ती त्याच अनुषंगाने होती आणि त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे राजकीय लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. एक मुद्दा ह्या ठिकाणी सांगेल की 1973 साली आमच्या पुण्यामध्ये जे प्रस्थापित राजकारणी होते त्यांच्या 11 घरातली लोकं ही सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये एका ग्राउंडवर फक्त आईस्क्रीम देऊन करण्यात आली. किती साली? आणि त्यातले 11 घराण्यांची लग्न झाली पुण्यामध्ये. त्यामध्ये माजी महापौर राजलक्ष्मी भोसले सुद्धा काल मिटिंगला होत्या, त्यांचंही लग्न असंच झालेलं होतं. सांगायचा फक्त याच्यातच मुद्दा आहे की राजकीय क्षेत्रातली मंडळी ज्यावेळेस लग्नांमध्ये उपस्थित राहतात त्यावेळेस त्यांना सन्मानाने स्टेजवर बोलवलं जातं. त्यांची इच्छा नसली तरी त्यांचं 10 वेळा माईकवरनं नाव घेऊन बोलवलं जातं. त्यांच्या हस्ते वस्तू दिल्या जातात, जावयांचा मानपान केला जातो आणि ह्या पद्धतीमुळं त्यांची पण सुद्धा कुचंबना व्हायला लागलेली आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठित वलयांकित लग्नाला जाताना त्यांना जरा साधेपणाचा जर काही संदेश दिला तर त्याच्यातून निश्चितपणे चांगला एक परिणाम दिसून येतो, कारण राजकीय नेतृत्वाचं ऐकलं जातं. आता याच्यातला दुसरा सगळ्यात कटू अनुभव काय आहे याच्यामध्ये, की ज्याच्याकडे प्रचंड पैसे आणि त्याला इन्कम आहे त्याच्या बाबतीत आपण का बोलत नाही, तर त्यांनी जर तो पैसा स्टोअरच ठेवला आणि खर्च नाही केला तर त्याचा वेगळा वाद आहे. प्रश्न असा आहे की जे नवश्रीमंत आहेत, मध्यमवर्गीय आहेत आणि उच्च मध्यमवर्गीय आहेत, हे त्याची कॉपी करायला जातात, अनुकरण करायला जातात आणि हे अनुकरण माझ्या मुलीचं लग्न थाटात झालं पाहिजे, आमच्या मुलांना परत मान वर करून गावामध्ये दिसताना तो एक भव्य सोहळा करण्याचं जे काही कन्सेप्ट आता रुजायला लागलेली आहे ती खऱ्या अर्थाने मुलींच्या वडिलांच्या दृष्टीने घातक आहे. एखाद्याला 2-3 मुले असतील तर त्याची सगळी आयुष्याची पुंजी जी असेल ती प्रॉपर्टी जी 500 वर्ष त्यांच्या बापजांनी सांभाळलेली होती ती एकाच पिढीत संपवून टाकून ती कर्जबाजारी होण्याकडे जी काय वाटचाल सुरू आहे ती समाजाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठंतरी एक पडदा पडून बाबा हे आपलं इथपर्यंतच आपली चाल आहे तर तेवढंच आपण मर्यादित खर्च केला पाहिजे, कारण या मुलींच्या भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स तयार झाले तर त्या मुलीची सामाजिक सुरक्षितता, ती एज्युकेशन आणि तिला पुन्हा पायावर जर उभं राहायचं असेल तर माहेरी येता येत नाही, कारण माहेरी आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सांभाळतात, परत तिचा भाऊ असतो, तिची भाऊजाई असते, त्यांचं पटत नाही. त्यामुळं अशा मुलींच्या ज्यावेळेस अडचणी तयार होतात त्यावेळेस ती सुरक्षित जगामध्ये सुरक्षितपणे जगली पाहिजे याची सुद्धा व्यवस्था समाजामध्ये तयार झाली पाहिजे. हा एका जातीचा प्रश्न नाही, ह्या सगळ्या जाती धर्मामध्ये हा कॉमन इश्यू आहे. बर, आणि हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे की हा काय एका जातीचा कुठला नाहीये, त्यामुळे आपण कुठल्या जातीला इथे टार्गेट करतच नाहीत. कोलेकर सर, मला एक प्रश्न कायम पडतो, मी आहे कोकणातली त्यामुळे मी काही अशी इतकी भपकेबाज लग्न आमच्याकडे फार बघितलेली नाहीयेत आणि ताई जसं सांगत होत्या तसंही काही आम्ही बघितलेलं नाही आमच्या लहानपणापासून. एक साखरपुड्याचा लहानसा कार्यक्रम जिथे एक चुरा करून दिलेला पेढा साखर याच्यामध्ये साखरपुडा होऊन जातो, हळद लागते, गाव जेवतं, जे शाकाहारी जेवण असतं, लग्न होतं, अत्यंत कमी खर्चामधली लग्न होतात. आता ती थोडीफार खर्च कोकणातही वाढला, याच्याबद्दल वाद असण्याचं कारण नाही, पण जावयाच्या लग्नामध्ये सगळ्यांच्या देखत मानपान करणं, ते माईकवर सगळ्या पाहुण्यांना बोलावणं, ती भाषणं होणं, हे इथे पाहिलेलं नाहीये.
महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मात्र ही प्रथा आता आपल्याला दिसते. हे कारण ठरतंय सगळ्यांसाठी. सामाजिक प्रतिष्ठा याच्यातनं जी तयार केली जाते की आमच्याकडे कोण आलं, आम्ही कुणाला काय दिलं, आम्ही कुणाचा मानपान कसा केला. नक्कीच आहे. कारण काय आहे की आता जसं आपण म्हणतो की बाबा कोणी कोणत्या मंत्र्यांना किंवा कोणत्या आमदारांना किंवा खासदारांना एखाद्याच्या लग्न विवाहाला भेट देणं हा त्यांचा प्रतिष्ठेचा इश्यू, म्हणजे आमचं गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात किती वजन आहे किंवा राज्यात किती वजन आहे हा एक दाखवायचा एक भाग आला त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी येते की याच्यामध्ये जसं तुम्ही आता मानपानाची गोष्टी केली तर आजच्या घडीला जो काही मानपान होतो तर दुकानदाराच्या ठेवणीच्या जर त्याच्या दुकानदाराच्या जर भागातलं जर बोललं तर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त आहेरासाठी जे असणारे साहित्य आहे ते तुम्हाला वेगळंच दिलं जातं. परंतु विषय काय आहे की ज्या वेळेला माणूस आपण आहेर ही प्रथा ज्या वेळेला बंद करेल, त्याच्या लग्नाच्या याच्यामधून आहेर ही प्रथा ज्या वेळेला बंद करेल, ज्या वेळेला असं मला म्हणायचं की आहेर ही प्रथा जर तुम्हाला ठेवायची असेल तर फक्त कॅश या स्वरूपामध्ये ठेवा. जर एखाद्या मुलीच्या वडिलाला कॅशच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही मदत करत असाल तर ती एक चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही एखादा साडी घेऊन जातात, एखादे कपडे घेऊन जातात आणि त्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला परत त्या कुटुंबाला त्याला करावं लागतं. आणि ह्याचा विचार काय होतो की ज्या वेळेला फक्त तुम्हाला आहेर म्हणून दिलं जातं त्यावेळेला ती कपडे घालण्याच्या लायक नसतात. आणि ती जर घालण्याच्या लायक नसणारी कपडे जर तुम्ही कपड्यांमध्ये फक्त देवाणघेवाण आणि एक फक्त व्यवहार म्हणून जर ती गोष्ट करत असो तर ती गोष्ट करण्याच्या लायकच नाही. आणि त्याच्यामुळं आहेर ही प्रथा जर बंद केली तर त्याच्यामध्ये लग्न करणाऱ्या बापांवरती जो एक्स्ट्रा खर्च येतो तो खर्च कमी होईल. आणि त्याच्यामुळं जी प्रतिष्ठा मांडली जात होती आताच्या पहिल्या काळाचं तुम्ही जे एक्झाम्पल दिलं आता कोकणामधलं, तसंच आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत होतं. पहिले 1-2 दिवसाची लग्न असायची, करंजाचा फक्त मंडप असायचा, बैलगाडीनं वरात जायची आणि वराड जायचा आणि त्याचं आगत सत्कार समारंभ तशा पद्धतीने असायचा. आणि तो जो समारंभामधला जो आपुलकीचा ठेवा होता तो आजच्या या डॉल्बीच्या जमान्यामध्ये आणि प्री वेडिंग शूटच्या जमान्यामध्ये हे आपल्याला दिसत नाही. आणि हे या मागचं मुख्य कारण आहे. आणि त्याच्यामुळे आहेरी प्रथाच्या एक्स्ट्रा भाव त्याच्यामध्ये आणतात. डॉल्बी असेल किंवा मोठ्या पद्धतीचं कर्कश आवाज करणारी गोष्टी असतील हे लावून आपण घोड्यावरनं वरात असेल ते काढलं पाहिजे. परंतु सांस्कृतिक ठेवा जपत जर आपण त्या पद्धतीनं आपण पुढे गेलो तर अशा पद्धतीच्या लग्नांवरचा अपव्यय होणारा खर्च आणि प्रथा आणि ज्या आपल्या परंपरा आहेत हे आपण व्यवस्थित पद्धतीने आपण चांगलं पुढे घेऊन जाऊ शकतो. भोसले सर, मला एक सांगा, मगाशी आता कोंढरे पाटील सरांनी ज्याचा उल्लेख केला ती म्हणजे सामूहिक विवाह. म्हणजे महाराष्ट्रामध्ये खरं तर ही इतकी चांगली पद्धत किंवा इतकी चांगली प्रथा अस्तित्वात आलेली आहे की गावामध्ये जेवढ्या जणांची किंवा पंचक्रोशीत जितक्यांची लग्न आहेत त्यांना एकत्र आणून ती लग्न करा, जेणेकरून हा सगळा खर्च खूप कमी होईल. आणि अजूनही पश्चिम महाराष्ट्रातल्या पण अनेक गावांमध्ये ही प्रथा जपली जाते, ही परंपरा जपली जाते, त्यातनं मुलीच्या बापावरचं ओझं खूप कमी होते. पण दुर्दैवानं राजकारणी याकडे लक्ष द्यायला तयार होत नाही. मला तर असं खरं वाटतंय की का राजकीय नेत्यांनी आपली मुलांची लग्न अशी करू नयेत, का आपल्या मुलांच्या लग्नांसोबत 25 एक आणखीन लग्न लावून देऊ नयेत. दोन्ही प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की सामुदायिक विवाह सोहळे सुद्धा काही अंशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. आणि ते सामुदायिक विवाह सोहळे करणाऱ्या लोकांची आर्थिक स्तर साधारणतः हा कनिष्ठ आहे. पण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मध्यम वर्गाची प्रचंड वाढ झालेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हायवे रस्ते आल्यामुळे ह्यांच्या जमिनीला प्रचंड मोठा भाव आला आणि ते त्यांना रोख मध्ये पैसे मिळत गेले. याहीमुळं विशेषतः त्या हायवेच्या लगतच्या जमिनी असलेला जो वर्ग आहे तो वर्ग सुद्धा या प्रकारच्या. मला एक वेगळ्या गोष्ट सांगायची थोडीशी जे तुम्ही मला विचारली नाही. गेले 10 वर्ष मी लग्नपत्रिकांचा अभ्यास करतो. म्हणजे लग्नपत्रिकांची किंमत किती, लग्नपत्रिकेमध्ये नावं किती, लग्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होत गेले ते किती. 1925च्या आसपासची लग्नपत्रिका ही डॅश डॅश छापील कार्ड या टाईप मध्ये असायची. फक्त वरची सोकाल लिहिलं गेलेलं असायचं आणि ते नाव हाताने लिहिलं जायचं. म्हणजे ते छापील स्वरूपाची पत्रिका, त्यात फक्त एक नाव ऍड करायचं की नारायण भोसले यांना आमंत्रण आहे आणि खाली मग नावं ती फक्त आई वडिलांची असायची. या लग्नपत्रिकेचं स्वरूप गेल्या 50 वर्षामध्ये इतकं बदललं की 2च नावं असलेल्या लग्नपत्रिकेमध्ये मी आता जवळजवळ 1200 पेक्षा जास्त नावं. तर हे 1200 पेक्षा जास्त नावं आणि त्याची पुन्हा अधिकार पद वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीय समीकरणं, राजकीय समीकरणं. आणि त्या लग्नपत्रिकेची किंमत, माझ्याकडे पत्रिका जी आहे ती पत्रिकेची किंमत साधारणतः 1 पैशापासून ते जवळजवळ 10,000 रुपयाची एक पत्रिका या पद्धतीच्या आहेत. म्हणजे अंबानी, अडाणी यासारख्या मोठ्या माणसांच्या लग्नाच्या पत्रिका किंवा आमदार खासदारांच्या लग्नाच्या पत्रिका
किंवा मोठ्या उद्योगपतींच्या पत्रिका किंवा उद्योगपती होऊ घातलेल्या लोकांच्या किंवा ज्याची नवश्रीमंती वाढते आहे अशांच्या पत्रिका या 5,000 रुपयांच्या आहेत. त्या वेगवेगळ्या साईज मध्ये असतात. गरीब मित्रांना वेगळी पत्रिका असते, मध्यमवर्गीय लोकांना वेगळी पत्रिका असते, त्यांच्या बिझनेस क्लासच्या साठी वेगळी पत्रिका असते. आता लग्न पत्रिका छापून देणारी प्रचंड मोठी इंडस्ट्री पुण्या मुंबई सारख्या किंवा कॉस्मोपॉलिटन सिटी सारख्या ठिकाणी आलेली आहे. या पत्रिकांचा जरी अभ्यास केला तरी वैष्णवी हगवणे याच्या निमित्ताने लग्न पत्रिकेवर किती खर्च होतो, साधारणतः 5,000 पेक्षा जास्त पत्रिका छापल्या जातात ऑन अँड अव्हरेजली, ते लोकांना पाठवले जातात. आता व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये पुन्हा वेगळी गोष्ट आहे, परंतु पत्रिकेवरचा सुद्धा खर्च आई वडिलांना परवडत नाही असा माझा अभ्यास सांगतो. आणि तो सर्व अभ्यासामध्ये एक दिसते काय केवढी मोठी बाजारपेठ तयार झालेली आहे लग्न या निमित्तानं. मग ती प्री वेडिंग असू देत, ते पत्रिका असू देत, तो आहेर असू देत, त्या लग्नातले जेवण असू देत, ते मंडप असू देत, ती सजावट असू देत, त्या मंडपात कुणी यायचं असू देत, कपडे असू देत, सगळी मोठी बाजारपेठ तयार झालेली आहे. पण वर्षाताई प्रश्न असा आहे की या सगळ्या बाजारपेठेमध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपली जाताना त्या मुलींसाठी, त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांसाठी कुठलीही सामाजिक सुरक्षा जन्माला घालावी असं आपल्याला अजूनही वाटलेलं नाही, ना राजकारणी म्हणून, ना समाज म्हणून, ना व्यवस्था म्हणून. म्हणून या ठिकाणी माझा आवाज पोचतोय? हो हो. पण या ठिकाणी म्हणून एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते. ज्या समाजामध्ये या पद्धतीची हुंड्याची पद्धत आहे त्याच समाजातल्या मुली कमी झाल्या आणि म्हणजे गर्भलिंग निदान होऊन गर्भपात होण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्ती सेन्सस इंडियाच्या 2001 आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे जैन आणि मराठा समाजामध्ये सगळ्यात जास्त होतं. राजस्थानात राजपूत समाजामध्ये होते. आज अशी परिस्थिती आहे त्या समाजाला आपल्या जाती धर्माच्या मुली बाहेरच्या मुली करून आणावे लागतात. ह्या एका गोष्टीकडे पण आपण लक्ष वेधलं पाहिजे आणि कायद्याची अंमलबजावणी या बाबतीत कडक केली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांनी मुलींना हक्क का नाही देते? जमिनीवर हक्क द्या, कारखान्याच्या शेअरमध्ये हक्क द्या, प्रॉपर्टीमध्ये हक्क द्या. तुम्ही हुंडा का देता? त्याच्या पुढे जाऊन ज्या पद्धतीचं रुखवात मांडलं जातं का त्याचं प्रदर्शन मांडता? पब्लिकली प्रदर्शन मांडायचं. तुमच्या मुलीला तुम्ही दिलेल्या चहाच्या कपशांपासून सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन त्या लग्नाच्या ठिकाणी कशाला मांडलं गेलं पाहिजे? मला असं वाटतं की या सगळ्या लग्न समारंभावरती जीएसटी लागू केला पाहिजे. तर मोठ्या प्रमाणावर राज्याच्या तिजोरीमध्ये, देशाच्या तिजोरीमध्ये पैसा पण भरपूर गोळा होईल आणि याला आळा बसेल. याला आळा सहजासहजी आपण यासारख्यांनी चर्चा करून सांस्कृतिक पद्धतीने जाती धर्माच्या जात पंचायतींनी निर्णय करून याला आळा बसेल असं मला वाटत नाही. दुसऱ्या बाजूला हुंडा घेणाऱ्या मूर्ख आणि कायदा मोडणाऱ्या तद्दन भ्रष्टाचारी पुरुषाशी मी लग्न करणार नाही हा निर्णय इथल्या मुलींनी पण करायला पाहिजे. कधीतरी बापाने सांभाळायचं, मग नवऱ्याने सांभाळायचं, मग मुलांचं ऐकायचं. बास की आता शिक्षण घेतोय आपण, आपल्या पायावर उभे राहतोय. जे काय करायचं ते दोनही मुलगा आणि मुलांनी स्वतःच्या खर्चातून स्वतःचं लग्न अरेंज करावं. या गोष्टीच्या बाबतीमध्ये मुलं मुली पण सिरियस नाही. मुली नाही आई बापाला कफल्लक करून कर्जबाजारी करून लग्न करून घेताना लाजा वाटत नाहीत. माझा मुलींवरही राग आहे. या अशा वेळेला यांची समानता, अशा वेळेला या सगळ्या गोष्टी आमच्या कुठे जातात? हक्काची जाणीव आहे तर म्हातारपणी आई बापांना सांभाळण्यापासून ते आई बापांच्या वेळेला दर महिन्याला मिळणाऱ्या पगारातून आई बापांना सुद्धा उचलून पैसा दिला पाहिजे. कर्तव्य पण तेवढ्याच ताकदीने पार पडली पाहिजेत आणि हुंडा घेऊन लग्न करणाऱ्या माणसाची लग्न करणार नाही हा मुलींनी पण निर्णय केला पाहिजे. त्यामुळे जर स्वाभिमान असेल आमच्या मुलांमुलींमध्ये तर त्यांनी या प्रथांना विरोध केला पाहिजे. पण देतोय कुठे आपण? आपल्या शिक्षणामधून, आपल्या समाजामधून तो स्वाभिमान द्यायची इच्छा तरी आपल्याला कुठे दिसते? कुठेच दिसत नाहीये ते. कोंढरे पाटील सर, आणि यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो कायम जाणवतो की कायम हा लग्न इतका टोकाचा व्यवहार झालेला आहे ना की मुलीला देतोय, माझ्याकडे एक मुलगी आहे, तिला मी काय 50 तोळे आणि एक गाडी देईन, मग 2 मुलं आहेतच ना, म्हणजे 100 तोळे आणि 2 गाड्या आपल्याकडे येणं, असा तद्दन विचार केला जातो. आणि या विचाराला व्यवहार आहे, बाजार आहे असंही कुठे वाटत नाहीये आपल्याला. नाही, आता तर त्याच्या पुढचा प्रकार आयटी फील्ड मध्ये निघलेला आहे. आयटी फील्ड मधली जी आता नवीन नवविवाहित जोडपी आहेत ती डेस्टिनेशनला जाऊन लग्न करतात. आणि ती सलग 3 ते 4 दिवसाचा तो प्लॅन असतो. आणि त्याच्यामध्ये मग हॉटेल बुक करणं, 200-500 लोकांचे पैसे म्हणजे लाखो रुपये उधळायचे. विषय याच्यामध्ये काय आहे की खर्च करू नये याला ऑब्जेक्शन नाहीये, खर्च करण्याच्या मर्यादेला आहेत. लोक काय म्हणतील, आम्ही आमच्याकडे पैसे आहेत आम्ही खर्च करतो,
तुम्ही बोलणारे कोण आहे? बरोबर. प्रश्न कोणता आहे याच्यामध्ये की जे कॉपी पेस्ट अंधानुकरण जे चाललेलं आहे, अंधानुकरण करताना याच्यामध्ये एक महिलांचा पण फार मोठ्या प्रमाणावर दोष आहे की महिला ज्यावेळेस लग्नाला जातात कुठल्या पण, तर मुलीचे दागिने, तिचे कपडे, तिथलं सजावट, जेवण ह्याच्यावर प्रचंड प्रमाणात चर्चा करतात. मुलीच्या वडिलांना याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये दडपण येतं की आपल्याला लोक चांगलं म्हणतील अशा पद्धतीने लग्न सुटसुटीत व्यवस्थित करावं अशा प्रकारची धारणा तयार होती. आणि आता ही गोष्ट भौगोलिक मर्यादा सोडून ती आता महाराष्ट्रभरात पसरली जाते. मगाशी ताईंनी सांगितलं की आपण उत्तरेतनं बऱ्याच कॉपी केल्या. आता संगीत नावाचा प्रकार कधीच महाराष्ट्रामध्ये नव्हता. संगीत, मेहंदी कधी तर नव्हतं. त्याच्यामध्ये 2 लाखापासून तर 25 लाखाची पॅकेज आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे. प्री वेडिंग शूटिंगला 10-10 लाख रुपये खर्च केले जातात. फटाकड्यांवर 5-5 लाख रुपये करले जातात. विदर्भामध्ये 2 ते 3 लाख रुपयामध्ये लग्न होतं. कोकणामध्ये 5-7 लाख रुपयामध्ये लग्न होतं. हो. तेच भौगोलिक मर्यादा की ज्या ठिकाणी मगाशी त्यांनी सांगितलं की जमिनीचे जिथं पैसे आलेत तिथं एखाद्या माणसाने खर्च केले ते मान्य आहे, परंतु दुसऱ्यांनी त्याची कॉपी करायला जातो तिथं त्याचा मर्यादा भंग झाल्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये ही आता इकॉनॉमी आणि इव्हेंट हे मार्केटमध्ये जन्माला आलेत. आणि ह्याच्यातून निर्माण काय होतंय, तर निर्माण असं होतं की याचे जेवढे सप्लायर आहेत तिथं तो वाद आलेला नाही पाहिजे, परंतु महाराष्ट्राच्या बाहेरची लोक येऊन या ठिकाणी ह्या बिझनेसमध्ये आता सेटल झालेले आहेत. आणि प्रचंड प्रमाणात मगाशी पत्रिका सांगितली, बॉस मध्ये संगीत अशी पत्रिका येते ती नियर अबाउट 5 ते 10 हजार, पण ते शेतकरी कुटुंबावाले असली पत्रिका देत नाही, हे बिझनेस क्लासची लोक देतात. आणि जसा माणूस तसा क्लास तशी पत्रिका असे ते मध्ये कन्सेप्ट आहे. आता त्या सोशल मीडियाने थोडा परिणाम वेगळा झालाय, परंतु उर्वरित संबंध जी इंडस्ट्री आता जी उभी आहे ही पिक्चर मधलं शूटिंग, पिक्चर मध्ये सोशल मीडियामध्ये कसं इव्हेंटनी मोठं लग्न होतं, त्या लग्न आपलं पण तसंच व्हावं असं प्रत्येक मुलीला वाटायला लागलेलं आहे. तर ती मर्यादा मुलींमध्ये पण पाहिजे, कारण तुमच्या हौसेपोटी आपल्या बापाला किती मोठ्या प्रमाणावर खर्च येणार आहे याचंही गांभीर्य नव्या पिढीने करणं गरजेचं आहे. बिरू सर, पण मला एक सांगा की प्रश्न असा पडतो की या मुलींना यांना वाटत नाही का की हा पैसा, म्हणजे असं कुठेच वाटत नाही की हा पैसा आपण अक्षरशः वाया घालवतोय, जर तो ठेवला आपण तर तो आपल्याच भविष्यासाठी उपयोगी होईल. 2 दिवसांचं लग्न जे सगळेजण विसरून जाणार आहेत त्याच्यासाठी लाखो करोडो रुपयांची ही अशी उधळण करून उपयोग काय त्याचा? की आता जर असं पद्धतीने जर त्यांनी विचार केला असता, जसं आता IT इंडस्ट्रीचं सरांनी उदाहरण सांगितलं तशा पद्धतीनं, परंतु विषय हा झालेला आहे की जो आता सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून जो त्यांना दाखवला जाणारा किंवा बघितला जाणारा किंवा त्यांच्या एखाद्या ऑफिस स्टाफ मधला असेल किंवा एखाद्या त्यांच्या जसं अडाणी अंबानींचं इथं नाव निघालं मगाशी, तर तशा पद्धतीचं जर डेकोरेशन जर त्यांना वाटत असेल की नाही माझा विवाह अशाच पद्धतीनं झाला पाहिजे, अशा अट्टहासापोटी सुद्धा काही लोक अशा पद्धतीने करतात. परंतु याचं जर उदाहरण जर समजा आणखीन दुसऱ्या पद्धतीने द्यायचं झालं तर विराट कोहली आणि अनुष्का यांचं जे लग्न झालं त्याच्यामध्ये एक फक्त त्याच्यावरती विषय निघाला होता की फक्त एवढ्याच माणसांना आमंत्रण का, आणि तोही विवाह फक्त तेवढ्याच माणसांमध्ये करण्यात आला. तर या माणसांना जर का पैशांची कमी होती का, त्यांना काय हजारो माणसं किंवा किती लाखो माणसं बोलवता आले असती, त्यांनी तो विवाह तशा पद्धतीने का केला? जर आपल्या मुलांना किंवा मुलींना आता जे विवाह होण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ज्यांनी आता पद्धतीने अशा पद्धतीचा खर्च केलेला आहे, यांना जर अशा पद्धतीचं समजलं असतं की बाबा मी हा खर्च आता न करता माझ्यासाठी काही एखादा SIP मी केलं किंवा एखादा मी बिझनेससाठी प्लॅन म्हणून जर मी एखाद्या एवढ्या पैशाचा रुपयाचा ठेवला किंवा माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी जर अशा पद्धतीचं केलं तर मला ते काय होईल या पद्धतीचा विचार न करता आताच्या आयुष्यामध्ये मला मोठं कसं दिसता येईल, मी पडद्यावरती कसं दिसतो, मला सोशल मीडियावरती माझ्या फ्रेंड्स लोकांना मी किती मोठा आहे हे दाखवायचं, हे जे त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं ते भौतिक आयुष्यामध्ये आताच्या आयुष्यात काय आहे या म्हणजे पुढच्या आयुष्यात काय होणार आहे माझं किंवा माझ्या मुलांचं, त्याच्यापेक्षा आता मी कसं माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या मित्र याच्यामध्ये किंवा माझ्या ऑफिस स्टाफ मध्ये किंवा माझ्या एकदम जे आताचं जे चालू जग आहे याच्यामध्ये मी किती मोठा आहे हे दाखवण्याची जी स्पर्धा लागली आणि त्याच्यामुळे हा इश्यू आहे. आणि आर्थिक सुरक्षा हा कुणालाच महत्वाचा मुद्दा वाटत नाही, म्हणजे ना त्या पालकांना वाटत आहे, ना त्या मुलांना वाटत आहे आणि ना समाजाला सुद्धा वाटत आहे. भोसले सर, मगाशी तुम्ही पत्रिकांचा मुद्दा सांगितला होता, त्या पत्रिकांप्रमाणेच ना आणखीन एक म्हणजे प्री वेडिंगचा सुद्धा मुद्दा आपण, प्री वेडिंगवर पण पोट भरत नाहीच आहे, कारण लग्नामध्ये पुन्हा ते फोटो नावाचं एक जे इतकं
असं प्रकरण झालेलं आहे की लग्न 2च कामासाठी आपण अटेंड करायला जायचं असतं. म्हणजे एक तर त्या लग्नामध्ये जाऊन फोटो काढून घ्यायचा, म्हणजे आपला पुरावा झाला की आम्ही तुमच्या लग्नाला आलो होतो, आणि दुसरं तिथून जेवून यायचं. या 2 कामांसाठी बहुतेक लोकांना लग्नाला बोलवलं जातं आणि ते सगळं दाखवलं जातं. या सगळ्यामध्ये इतका पैसा घालवताना कुठेही हा विचार येत नाहीये का की त्या आठवणी नंतर कोणी बघतही नाहीये, त्या रील दुसऱ्या दिवशी बाद होत आहेत, त्यांना कुणी बघणार नाहीये. मी सुरुवातीला सांगितलं की ज्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठा आहेत, त्याच्यामध्ये जाती अहंकाराची प्रतिष्ठा ही प्रचंड मोठी आहे. आपण आपल्या मुला मुलींना जातीच्या बाहेर त्यांना विचार करण्याची कधी संधी दिलेली नाही आणि तसा ऑप्शन पण दिला गेला नाही. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा खूप कमी संख्येच्या पण जाती आहेत आणि त्यांना पण त्यांचे जोडीदार नीट मिळत नाहीत. तर अशा वेळेस नीट जोडीदार न मिळणाऱ्या आपल्या अपुऱ्या या छोट्याशा जातीमधून आपल्याला बाहेर काय शोधता येऊ शकतं का, असं त्या मुला मुलींना त्यांच्या त्या छोट्याशा पिंजऱ्यातून बाहेरच बघायला आपण शिकवत नाही. मग भले काही पिंजरे मोठे असतील, आता मराठा कम्युनिटी मोठी कम्युनिटी आहे, पण 3% ब्राह्मण कम्युनिटी आहे, पुन्हा 1-2-3% साळी, तेली, माळी, कुणबी, कुष्टी या अशा कम्युनिटीज असतील, डवरी, गोसावी, नाथ बाबा, नाथपंथी, कैकाडी असे ज्या कम्युनिटी असतील, या छोट्या छोट्या कम्युनिटीज आहेत. एक मोठा गट सोडला मराठ्यांचा, तर त्याच्यात सुद्धा पुन्हा एक प्रांतभेद आहे, या प्रांताच्या पलीकडे जायचं नाही. त्याच्यात सुद्धा 11 माशी 12 माशी असा भेद आहेच आहे. त्यात सुद्धा पुन्हा शेतकरी नवरा नको ग बाई असे आहे. हे जे आपलं जे सूत्र आहे जाती व्यवस्थेचं आणि पुरुष सत्तेचं सूत्र जे आहे, या सूत्राकडे आपण नीट पाहिलं गेलं पाहिजे. या दोन्हीला नीट भेदल्याशिवाय आपण बाजारू जो वरपांगीपणा आहे तो त्याच्यातून आलेला आहे, जाती उन्नयन कडून आलेला आहे, वर्ग उन्नयन कडून आलेला आहे. आणि पितृसत्तेची जी वीण घट्ट बसलेली आहे ती वीण मुलीच तोडू शकतात, स्त्रियाच तोडू शकतात. ते तोडण्यासाठी तुम्हाला फुल्यांसारखे पुरुष मदत करू शकतात, अन्य पुरुष मदत करणार नाहीत. त्याच्यामुळे हे जे पिंजरे आहेत कसे भेदायचे, ते सोन्याचे असतील, चांदीचे असतील, पैशाचे असतील, माझाचे सुद्धा असतील काही काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी हायवेवरनं गेलेल्या जमीनदाराचे ते मोठे मोठे त्यांना गुंट्याला 20-20 लाख रुपये मिळालेले आहेत. तो पैसा कसा मुरवायचा आणि त्याच्यातनं पुढे आपलं भौतिक उन्नयन कसं करून घ्यायचं, याला पण एक जातीचा बेस आहे. आपण अमक्या जातीचे आहोत, आपण तसंच राहिलं पाहिजे. घरात तलवार पाहिजे, घरामध्ये पिस्तूल पाहिजे. खूप ठिकाणी बघितलं मी की लोकांकडे लायसन्स आहेत, पिस्तुलाचे, तलवारीचे, बंदुकांचे, संरक्षणाचे. कशासाठी पाहिजे, तर त्यांना ती पण एक प्रतिष्ठा आहे. आणि याच्यातून मग तू जावई, ती लेख, ते पुढचं सगळं सूत्र, पुन्हा जातीचं कडबोळ इतकं घट्ट बनतं. आणि ते घट्ट बनण्यासाठी विवाह ही एक प्रचंड मोठी संस्था काम करते, ती भेदणे आवश्यक आहे. जाती संस्थेचं काडबोळ जाती व्यवस्था आणि त्या व्यवस्थेमुळे आलेली कंपल्शन्स ही याला जबाबदार आहेत. पण वर्षातही मला या सगळ्या मगापासूनच्या चर्चेमधनं जो एक मुद्दा दिसतोय की आताचे 3ही गेस्ट माझ्या अगोदर जे बोलले ते म्हणाले की महिलांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. भोसले सरांनी मुद्दा मांडला की जातीच्या बाहेर येऊन सुद्धा आता विचार व्हायला पाहिजे. पण जेव्हा जेव्हा असे विचार होतात जे समाजाला रोजच्या रूढींसाठी मान्य नसतात, मग ते प्रेम विवाह असोत, जाती बाहेरचे विवाह असोत, धर्माबाहेरचे विवाह असोत, त्याची किंमत मुलींना मोजावी लागते. जर त्या आपल्या जातीमध्ये असून जातीनं घालून दिलेले पायदंडे जर पाडत बसल्या तर मग कधी कधी त्यांची वैष्णवी होते. आणि या सगळ्याच्या शेवटी परिणाम कुणाला भोगावे लागतात, तर सुद्धा ते महिलांना. म्हणजे बदल पण तुम्हीच घडवून आणा, नाही घडवून आणले तर त्याचे परिणाम सुद्धा तुम्हीच घडवा. ही दुहेरी जे दबाव महिलांवर टाकला जातोय त्यातनं साध्य काय होतंय? काहीच नाही होतंय. शेवटी त्याच त्रास सहन करत राहतायत. याच्यामध्ये म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी जबाबदारी स्त्रियांवर किंवा महिलांवर टाकून चालणार नाही. ह्या सगळ्या मिरवण्यामध्ये पुरुषसत्ताक व्यवस्थेचाच, कारण लग्न व्यवस्थाच मुळी पुरुषसत्ताक व्यवस्थेतून जन्माला आलेली आहे. भोसले सरांनी मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांशी सहमती ठेवून मी सांगू इच्छिते की परिचय विवाह झाला पाहिजे. विवाह ठरवताना, विवाहाचा निर्णय घेताना सहजीवनासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय आपली मुलगी घेत असते. आणि हा निर्णय ज्या माणसाला, ज्या पुरुषाला आणि ज्या बाईला स्वतः घेता येतो, धर्म जाती पलीकडे, जॉग्राफिकल भाषा याच्या पलीकडे जाऊन घेता येतो, तीच माणसं आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने माणूस म्हणून उन्नत होऊन जगतात. आपल्या मुलांनी भौतिक दृष्ट्या पैसा अडका मिळवून आयुष्यभर त्या विस सर्कलमध्ये पैसा मिळवणं हे एंड आहे का मीन्स आहे? पैसा हे सुख मिळवण्याचं एक छोटंसं माध्यम आहे का
का तोच आयुष्याचा अंतिम ध्येय आहे, हे आपल्या पिढीला आता ठरवावं लागेल. आणि म्हणून केवळ सगळी जबाबदारी मुलींवर देऊन चालणार नाही. समतेचा विचार हा स्त्री पुरुष दोघांवरही झाला पाहिजे. महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या सत्यशोधक चळवळीच्या पद्धतीप्रमाणे साधी सोपी लग्न करण्याचा प्रथा झाली पाहिजे. आणि अलीकडेच अंधश्रद्धा निर्मूलनापासून आमच्यापर्यंत अनेक संघटनांनी सुरक्षित घरं तयार केलेली आहेत. कारण ऑनर किलिंग मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात काय, विदर्भात काय. अलीकडे संभाजीनगरमध्ये 2 अशा पद्धतीचे ऑनर किलिंग झाले. स्वतःच्या चॉईसने लग्न केलं म्हणून जावयाला आणि मुलीला सुद्धा मारून टाकण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतः लग्न ठरवलं तर घरचे येऊन मारून टाकतायत. सोप्या पद्धतीने लग्न केलं तर ते अप्रतिष्ठेचं ठरलं जातं. आणि हुंडा देऊन घेऊन या पद्धतीची लग्न झाली तर त्यांची वैष्णवी होते. म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर आणि परत परत पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये मुलींचाच बळी जातो. केवळ महिलांवर आणि मुलींवर जबाबदारी टाकून चालता येणार नाही. कुटुंबाने, समाजाने एकत्रितपणे, सामूहिकपणे, सामूहिक शाणपण दाखवून परिचय विवाहाला बढावा दिला पाहिजे. त्यांना सहजीवनाची सुरुवात करण्यासाठी आपण सगळ्या जणांनी सपोर्ट सिस्टीम बनलं पाहिजे. अतिशय जवळच्या मित्र मैत्रिणी आणि जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये साध्या पद्धतीने लग्न होत असेल तर त्यांना आशीर्वादपर आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवू शकतो. त्याचा बडेजाव मिरवण्याची कारण नाही. हे सगळे पैसे आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या कामांसाठी एखाद्या आश्रमांमध्ये चांगल्या ठिकाणी याच्यासाठी वापर करू शकतो. लग्नाच्या वेळेला झाडं लावण्याचा निर्णय करू शकतो. मला असं वाटतं की आपण जर समाज म्हणून हे ठरवलं की या नॉर्थ इंडियातून आलेल्या मार्केट मॅरेज इकॉनॉमीला आपण आता थांबवणार आणि आपण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने साधी लग्न, 1-1.5 दिवसाचं लग्न, खरं तर 1च दिवसाचं लग्न असायचं पूर्वी आपल्याकडे, आणि फार तर 1.5 दिवस, याच्यापेक्षा जास्ती जेवणावळी घालणं आणि तो खर्च करणं, उठून प्रवास खर्च करणं, हे सगळं चुकीचं आहे आणि ते आपण थांबवलं पाहिजे. बरं, कोंढरे पाटील सर, मला आता एक सांगा की ताईंनी मगाशी सांगितलं की तो जीएसटीच्या कक्षेमध्ये आणायचं, पण काही सामाजिक गोष्टी अशा असतात की असं होत नाही की लग्नाच्या बाबतीमध्ये जीएसटी, कारण ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात किंवा ज्या गोष्टी दिल्या जातात सगळ्यावर टॅक्स तर भरावाच लागतो. तर टॅक्स हा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. कायद्यानं हे आपल्याला सगळं काही आवरता येईल असं नाहीये. आता प्रश्न कुठे येतो? प्रश्न इथे येतो की हे जे सगळे आकडे आहेत लग्नाचे ते वेगवेगळे असतात कायम. प्री वेडिंगला इतके, फोटोग्राफीला इतके, फटाक्यांना इतके. मगाशी तुम्हीच मला त्याची सगळी यादी वाचून दाखवली. याचा एकत्रितपणे आकडा जोपर्यंत सांगितला जात नाही, मला वाटतं आपल्या लग्नांमध्ये ही प्रथा करून टाकावीत की या लग्नाला आम्ही किती कोटी खर्च केलेत हे तिथेच मुलीच्या बापाने किंवा मुलाच्या बापाने जाहीर करून टाकावं. म्हणजे तरी आपल्याला किमान लाज वाटेल की आपण काय करतो. तसं प्रकार नाही याच्यामध्ये. आता कितीही साधं लग्न केलं पुण्यासारख्या शहरामध्ये तर 20 लाख रुपयाच्या आतमध्ये लग्नच होत नाही. आता पुणे शहराची परिस्थिती आहे. आणि किती जास्त खर्च करायचा तर ते त्या 2 कुटुंबामध्ये. आवाज येतोय? हो. आता पुणे शहरामध्ये कितीही साधं लग्न करायचा केलं प्रयत्न तरी त्या मुलीला 2 ते 5 तोळे दागिने घातले जातात, जावयाला एक अंगठी दिली जाते, कार्यालय, जेवण, नंतर कपडे, हे सगळं जर बघितलं तर साधारणतः एक किमान साधं लग्न 20 लाख रुपयामध्ये जातं आणि मॅक्झिमम लग्न ही जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयापर्यंत जातात. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून एक चर्चा या ठिकाणी नवीन सुचवायची आहे. बरं. की लग्न झाल्यानंतर जवळपास म्हणजे IT सेक्टरमध्ये तर जी लग्न ठरतायत त्या सेक्टरमधली लग्न 10 ते 15% आसपास किमान त्याच्यामध्ये नंतर प्रॉब्लेम्स तयार होत आहेत. हे IT सेक्टर मधलं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर ज्यावेळेस लग्न ठरवल्यानंतर 2 कुटुंबांनी एकत्र बसून इथे कौटुंबिक प्रश्न नवीन तयार होतात. सासूची अपेक्षा असते, सासऱ्याची, दिराची, नंदेची, त्या मुलीची, त्या मुलाची, त्यांच्या सासुरडीच्या लोकांची. याचं कुठंतरी एक मॅपिंग करून की बाबा हे असे एवढ्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकतात आणि एवढ्या होऊ शकत नाही. त्यामुळे जे कौटुंबिक ताणतणाव नंतर लग्नाच्या नंतर जे तयार होत आहेत ते सुद्धा कुठंतरी कमी होण्याचा प्रयत्न. आणि मागाशी ताईंनी सांगितलं की ह्यामध्ये शेवट काय आहे नेमकं, तर मुला मुलींना स्वतंत्र संसाराची आवश्यकता भासते आणि आई बापांना वार्धक्यामध्ये त्यांना कोणी सांभाळायचं हा पण प्रश्न एक सामाजिक तयार झालेला आहे. आणि त्यामुळे फक्त आपण मुला मुलींच्या लग्नांकडे बघताना त्या घरामध्ये सासरा आहे, त्यांनी पण तो मुलगा वाढवलेला आहे, त्याची आई असते. वार्धक्याकडे झुकल्यानंतर अनेक ठिकाणी तर आश्रमात जात आहेत लोक आणि मुलं अमेरिकेमध्ये आहेत. ही सुद्धा परिस्थिती बदलली पाहिजे, कारण शेवट भारतामध्ये कुटुंब व्यवस्थेला महत्व आहे.
त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीत आता तेवढं राहिलेलं नाही, भाऊ पण वेगळे राहतात, पण ते वेगळं राहताना सौहार्द जपलं पाहिजे, आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, हे सुद्धा नव्या पिढीने शिकण्याची अत्यंत पण आवश्यक आहे. याच्यामध्ये जो वर्षाताईंचा मगाचा मुद्दा होता तो मला वाटतं आला नाही परत चर्चेला. कारण वर्षाताईंचं म्हणणं होतं की तुम्ही कशाला एवढा लग्नांना खर्च करता, त्यापेक्षा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये त्या मुलीचा जितका अधिकार आहे तो तिला देऊन टाका ना. तो द्यायचा नाहीये म्हणून हा लग्नांचा भपका दाखवला जातो. नाही बघा, ज्या ठिकाणी बाजारभाव आले तिथं मुलींना प्रॉपर्टी जेव्हा डील होतं त्यावेळेस त्यांच्या सह्या होताना पैसे दिले जातात. काही वेळा बहिणीच सोडून देतात, ते मागत नाहीत, हा दुसरा भाग आहे. पण पुणे पट्टा सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये बहिणी हिस्से मागतात असं काही मला चित्र आतापर्यंत दिसलं नाही. कारण त्याचा अर्थ काय आहे की कुटुंब व्यवस्थेमध्ये जी शेती आहे आता त्याचे इतके तुकडे पडलेले आहेत की त्याचं लँड होल्डिंगच 1 ते 1.5 एकरवर आहे. आणि 1 ते 1.5 वर लँड होल्डिंग असलेलं जे फार्मिंग आहे ते परवडत नाही करायला. अशा परिस्थितीत जर त्याची प्रॉपर्टीची तुकडी गेली तर पूर्ण लँडलेस महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंब होतील. त्यामुळं त्याच्यामध्ये कुटुंबाच्या वाटप यंत्रणेमध्ये जेव्हा मुलीच्या लग्नाला कर्ज काढून मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असतो त्यावेळी तिचा भाऊ काय म्हणतो की माझ्या लग्नामध्ये जेवढा कमी केला हिच्या लग्नात जास्त खर्च केला, त्याचा हिशोब वाटण्या करताना होतो. त्यामुळं ही समस्या फार गंभीर आहे. कुटुंब आर्थिक स्तर, त्याचा शैक्षणिक स्तर त्याप्रमाणे ते बदलत जाते आणि ही मोठी समस्या आहे. त्याला असं काही एका दोन चर्चेत त्याला एका दुसऱ्या चर्चेतनं उत्तरही काढता येणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. फक्त ही समस्या गंभीर नाहीये सर, ही समस्या एवढ्या एका शब्दापुरती संपते की ही लग्न नाहीये, हे व्यवहार आहेत, हा बाजार तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळं ही समस्या आपल्याला दिसते. ज्या क्षणी आपण हे मान्य करू की लग्न हे 2 जीवांचं मिलन आहे, लग्न ही वैयक्तिक गरज आहे, लग्न ही कौटुंबिक गरज आहे, ती सामाजिक गरज आहे, एवढ्या पुरतीच जर आपण त्याला मर्यादित ठेवलं तर हे दिसणार नाही. पण सध्या लग्न ही तेवढीच गरज राहिलेली नाहीये. रादर या महत्वाच्या गरजा या मायनॉरिटीमध्ये गेल्यात, साईडलाईन झाल्यात आणि लग्नाचा बाजार ही महत्व आहे. लग्न कसं झालं हे महत्वाचं ठरतंय, कुणाशी झालं, संसार कसा झाला हे महत्वाचं ठरत नाहीये. ज्या दिवशी हे प्रश्न महत्वाचे ठरतील त्या दिवशी हा लग्नाचा खर्च आणि लग्नाचा बाजार कदाचित तितका महत्वाचा राहणार नाही. पण इथपासून तिथपर्यंतचा टप्पा गाठणं हे वाटत नाहीये की आजच्या काळामध्ये सहज सोपं असेल. कारण ना त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे आणि ना त्याच्यासाठी सामाजिक इच्छाशक्ती आहे. तुमच्यासारखे लोक विचार करतायत, बोलतायत, समजावण्याचा प्रयत्न करतायत, सांगतायत घसा ओरडून, पण आत्ताची ही वेळ दिसत नाहीये की या पिढीपर्यंत हे पोहोचतंय आणि या पिढीची ही मानसिक अवस्थाही दिसत नाहीये की ते त्यांनी आत्मसात करावं आणि आचरणात आणावं. राजकीय इच्छाशक्ती जर इथे आली पुढे तर काहीतरी बदल घडू शकतो, पण तिथेही सध्या अंधारच दिसतोय. आपण सगळेजण आपापल्या पातळीवर यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताय आणि त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज इतक्या मोठ्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात, आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत. वर्षाताई मला माफ करा, शेवटच्या कमेंटसाठी तुमच्याकडे येता आलं नाही कारण माझी वेळ संपलेली आहे. पण या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.